गुड मॉर्निंग टू ऑल. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिंगल फेज इंडक्शन्स मोटर त्या ठिकाणी स्टडी केली होती. ठीक आहे. आता बाकीच्या मोटर बघणार आहे आपण. ठीक आहे. स्प्लिट फेज इंडक्शन्स मोटर असेल, ठीक आहे, किंवा मग बाकीच्या ज्या मोटर असेल त्या ठिकाणी स्टडी करताना याचं जे प्रिन्सिपल आहे ते सेम राहणार आहे. त्याचे रोटर आणि स्टेटर त्या ठिकाणी सेम राहणार आहे, पण त्याची जी स्टार्टिंग जे ऑपरेशन आहे किंवा स्टार्टिंग ज्या पद्धतीनं होती त्याद्वारे त्याचे काही टाईप्स सांगता येतील आपल्याला. तर स्प्लिट फेज इंडक्शन्स मोटर सेकंड जो पॉईंट आहे आपला तो. ठीक आहे. आता या ठिकाणी स्टार्टिंग वाइंडिंग आणि मेन वाइंडिंग अशा दोन टाईपच्या त्या ठिकाणी वाइंडिंग दिलेल्या आहे त्याला स्टार्ट करण्यासाठी. ठीक आहे. नाव वर्किंग. The current flowing through the mains and stator winding produces two magnetic then which are at 90 degree with respect to each other. As a result of thin rotating magnetic field will be produced. This is a non-zero starting torque acting in one direction will be produced. The centrifugal switch connected in series with this starting winding will get open automatically when the motor reaches 70% to 80% at the synchronous speed. After that the rotor only run on the main winding. आता वर्किंगमध्ये काय सांगितलं आहे, the current flowing through the main and stator winding produces two magnetic then which are 90 degree with respective to each other. या ठिकाणी काय केलं जातं, एक 90 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी क्रिएट केला जातो. ठीक आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी द करंट फ्लोविंग थ्रू द मेन वाइंडिंग लॅग्स बिहाइंड व्ही बाय 90 डिग्री since the main winding is highly inductive. As a result of a thin rotating magnetic field will be produced. There is non-zero starting torque acting in one direction will be produced. The centrifugal switch connected in series with this starting winding will get open automatically when the motor reaches 7 degree to जे मेन जी वाइंडिंग असते किंवा त्या ठिकाणी स्टार्ट करण्यासाठी जी स्विच एक कनेक्ट केलेला असतो त्या ठिकाणी जी काय करते, जी स्टार्टिंग वाइंडिंग असते ती ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी ओपन होते ज्यावेळेस जो रोटर आहे तो त्या ठिकाणी काय करतो 70% ते 80% तो त्या ठिकाणी स्पीड घेतो आणि त्यानंतर स्टार्टर वाइंडिंग ओपन झाल्यानंतर तो जो रोटर आहे तो त्या ठिकाणी रोटेट होत राहतो. ठीक आहे. म्हणजेच काय, जी स्टार्टिंग वाइंडिंग आहे ती जोपर्यंत त्याला एक रोटेशन्स भेटत नाही, एक स्पीड भेटत नाही तोपर्यंत काय करते ती त्या ठिकाणी क्लोज राहते. ठीक आहे. द करंट फ्लोविंग थ्रू द स्टार्टिंग वाइंडिंग is almost in phase with supply voltage V as this winding is resistive. The fluxes produced by these currents will be placed about 90 degree with respect to each other, and the resultant of these fluxes will be a rotating magnetic field. Due to the rotating magnetic field, a non-zero starting torque acting in one direction will be produced. आता ह्या ठिकाणी काय होतं, जे फ्लक्सेस असते ते त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. जे फ्लक्सेस असतात ते एक 90 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी क्रिएट करतात आणि त्यामुळे काय होतं, फ्लक्स जे असतात एक रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात. ठीक आहे. ड्यू टू द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, ती जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्याच्यामुळं एक नॉन झिरो स्टार्टिंग टॉर्क त्या ठिकाणी क्रिएट होतो. मग तो कशा प्रकारे ॲक्ट करतो तर ॲक्टिंग इन वन डायरेक्शन्स विल बी प्रोड्यूस. एक स्पेसिफिक डायरेक्शन्सला त्या ठिकाणी तो फोर्स अप्लाय करतो. अ centrifugal switch connected in series with the starting winding gets automatically open circuited when the motor speed reaches about 70 degree to 80 degree of the synchronous speed. ज्यावेळेस जी सेंट्रिफ्युगल स्विच असेल
ते काय काम करतं त्या ठिकाणी, जी स्टार्टिंग वाइंडिंग जी आहे ती ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होते, ओपन होते, म्हणजेच काय डिस्कनेक्ट होते सर्किटेड. ज्यावेळेस काय होते, वेन द मोटर स्पीड रिचेस, मोटर जो स्पीड आहे तो 70% to 80% त्या ठिकाणी पोहोचतो. After that, the motor rotates only one the main winding. Thus, under the running conditions, the auxiliary winding remains out of the circuit. The directions of rotations of split phase motor can be reversed by reversing the terminal of either main winding or the starter winding. The directions of rotation changes due to the reverse in directions of rotating magnetic field. Now, applications. स्प्लिट फेज, ठीक आहे. कशासाठी यूज होते, फॅन्स, ब्लोवर्स, वॉशिंग मशीन, सेंट्रीफ्युगल पंप जे असतात त्याच्यासाठी त्या ठिकाणी स्प्लिट फेज इंडक्शन्स मोटर यूज होते, ठीक आहे. कॅपॅसिटर स्टार्ट जे आहे ते कॉम्प्रेसर झाले, कन्व्हेयर झाले, ग्राइंडर झाले, फॅन, रेफ्रिजरेटर, ए सी यासाठी त्या ठिकाणी स्प्लिट फेज इंडक्शन्स मोटरचा यूज होतो, ठीक आहे. कॉम्प्रेसर आपल्याला माहिती आहे की कशासाठी यूज होतो तो, तर त्या ठिकाणी कॉम्प्रेसर त्या ठिकाणी एअरसाठी यूज होतो, ठीक आहे. नंतर कन्व्हेयर जर बघितले तर त्या ठिकाणी जो जॉब असतो तो त्या ठिकाणी कन्व्हे करण्यासाठी, म्हणजेच तो त्या ठिकाणी पुढे ढकलण्यासाठी. ग्राइंडर आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी, आणि फॅन, रेफ्रिजरेटर किंवा मग ए सीमध्ये त्या ठिकाणी एअर कंडिशनिंगमध्ये स्प्लिट फेज मोटरचा यूज होतो. त्यानंतर चा जो पॉईंट आहे तो म्हणजे कॅपॅसिटर स्टार्ट, ठीक आहे. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन्स मोटर. नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला तो म्हणजे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन्स मोटर, ठीक आहे. त्याची जी डायग्राम आहे त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. द कन्स्ट्रक्शन्स ऑफ दिस मोटर इज शोन. इट शोज दॅट constructions of this motor is similar to that of a split phase type induction motor. आता या ठिकाणी तुम्ही स्टार्टर वाइंडिंग आणि त्या ठिकाणी मेन वाइंडिंग अशा दोन्ही टाईपच्या त्या वाइंडिंग स्टेटरला त्या ठिकाणी कनेक्ट असतात आणि एक कॅपॅसिटर त्या ठिकाणी असतो, ठीक आहे. आता वरच्या जे फिगरमध्ये द कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर्स रन मोटर इन दिस टाईप द सेंट्रिफ्युगल स्विच इज अपसेंट. जे सेंट्रिफ्युगल स्विच असतं ते त्या ठिकाणी काय असतं, अपसेंट असतं. द ऑक्झिलरी वाइंडिंग कनेक्टेड इन सिरीज विथ द कॅपॅसिटर ड्रॉज लीडिंग करंट व्हाईल द मेन वाइंडिंग कंटिन्यूअस टू ड्रॉ द लॅगिंग करंट, ठीक आहे. या प्रकारे त्या ठिकाणी कॅपॅसिटर यूज करून तो जो रोटर आहे त्या ठिकाणी रोटेट केला जातो कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन्स मोटरमध्ये, ठीक आहे. These fluxes produce a rotating magnetic field which result in the rotations of the motor. The constructions of capacitor start motor is shown in figure. The current through the main winding will lag behind the source voltage as the main winding is inductive. But the current I2 through the auxiliary winding leads the supply voltage by some angle due to the presence of capacitor. Hence, the angle between the fluxes produced by I1 and I2 will be large. Due to this large angle, the starting torque produced by the capacitor start motor produces a larger starting torque as compared to the produced by the split phase induction motor. As soon as the speed reaches 75% to 80% of the maximum speed, the centrifugal switch is automatically open circulated and the auxiliary winding along with the capacitor goes out of the circuit. The induction motor will then be running only on the flux produced by the main winding.
आता तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की त्या ठिकाणी काय फ्लक्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये. आता त्या ठिकाणी काय आहे, एक कॅपॅसिटर त्या ठिकाणी कनेक्ट आहे. जो करंट आहे तो त्या ठिकाणी मेन वायंडिंगमधून त्या ठिकाणी फ्लो होतो आहे आणि त्या ठिकाणी तो लॅग होतो आहे. ठीक आहे, जो सोर्स व्होल्टेज आहे त्याच्या त्या ठिकाणाहून तो त्या ठिकाणी लॅग होतो आहे. आणि जो I2 आहे म्हणजेच करंट I2 जो आहे तो ऑक्झिलरी वायंडिंगला त्या ठिकाणी लॅग होतो आहे. ठीक आहे, आणि जे लीड्स असतात, लीड्स द सप्लाय व्होल्टेज बाय सम अँगल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅपॅसिटर. जो कॅपॅसिटर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, एक अँगल क्रिएट होतो. ठीक आहे, हिज द अँगल बिटवीन द फ्लक्सेस प्रोड्यूस बाय I अँड I2 विल बी लार्ज. I1 करंट आणि I2 करंट त्या ठिकाणी एक अँगल त्या ठिकाणी क्रिएट होतो. ड्यू टू द जो एक लार्ज अँगल त्या ठिकाणी क्रिएट होतो त्याच्यामुळे एक स्टार्टिंग टॉर्क त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. ठीक आहे, आणि स्टार्टिंग जो टॉर्क असेल त्याच्यामुळं जो कॅपॅसिटर आहे तो काय करतो, त्या ठिकाणी लार्ज अँगल क्रिएट करतो आणि त्याच्यामुळं जी रोटर असेल तो त्या ठिकाणी त्याला एक रोटेशन्स भेटते. त्यामुळं कम्पेअर्ड टू दॅट स्प्लिट फेट इंडक्शन्स मोटर. ज्यावेळेस 75% किंवा 80%पर्यंत तो स्पीड त्या ठिकाणी पोहोचतो रोटरचा, जो सेंट्रिफ्युगल स्विच असेल ते डायरेक्ट त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली ते ओपन होतं. ठीक आहे, आणि त्यामुळं कॅपॅसिटर जो असतो तो त्या ठिकाणी त्या सर्किटमधून त्या ठिकाणी रिमूव्ह होतो. जर फेजर डायग्राम बघितली तुम्ही, नाव ही झाली त्याची फेजर डायग्राम. ठीक आहे, I1 आणि I2. त्यामुळं जो अँगल क्रिएट होतो त्याच्यामुळं त्या ठिकाणी एक टॉर्क क्रिएट होतो. द फेजर डायग्राम ऑफ द कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन्स मोटर. The main winding is inductive, so its current lags behind the AC supply voltage by an angle. The current I2 through the starting winding now leads V by an angle. This happens due to the presence of capacitor in series with the starter winding. Due to this arrangement, the phase angle between I1 and I2, and that is alpha, is very, very large. It almost approaches 90%. Shows the torque speed characteristics of the capacitor start splitting phase induction motor. Due to increased value of alpha, the starting torque of this motor is higher than that of the split phase induction motor. At the speed n is equal to n0, the centrifugal switch will be open circuited and the motor will operate only on the main winding. ठीक आहे, ज्यावेळेस स्पीड जो 70% किंवा 80%वर त्या पद्धतीनं पोहोचतो त्यावेळेस जो सेंट्रिफ्युगल स्विच असतो तो ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी ओपन होतो. ठीक आहे, जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटर. The capacitor start, capacitor run motor shown in figure. Note that there is no centrifugal switch. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी centrifugal switch नसतं. Hence the capacitor will not go out of circuit at all. Hence the name of this motor is capacitor start, capacitor run motor. The direction reversal for capacitor type motors can be achieved by interchanging the connections of main and auxiliary winding. This will interchange the fields produced by the two windings. The interchange shifted fields will be reverse the directions of the motors. The main advantage of this capacitor, this motors is the high starting torque, and they can produce the starting torque can be as high as 300 to 400% of the full load torque. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल स्विच जे असतं ते नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं जे कॅपॅसिटर आहे
ते त्या ठिकाणी रिमूव्ह होईल का सर्किटमधनं, ज्यावेळेस 70% 80% स्पीड रोटेशनला त्यावेळेस भेटतो, त्याच्यामधून ते रिमूव्ह होणार नाही. मग त्यामुळंच याला काय म्हटलं जातं तर कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर. ठीक आहे. जी डायरेक्शन असते रिव्हर्सल्स फॉर कॅपॅसिटर टाईप मोटर्स कॅन बी अचीव्ड बाय इंटरचेंजिंग द कनेक्शन्स. जे कनेक्शन्स असते त्याच्यावरून त्याची डायरेक्शन त्या ठिकाणी फिक्स केली जाते. याचं एक मेन ॲडव्हान्टेजेस आहे ते म्हणजे जी कॅपॅसिटर टाईप मोटर आहे ती हाय स्टार्टिंग टॉर्क त्या ठिकाणी प्रोड्यूस करते. ठीक आहे. द स्टार्टिंग टॉर्क कॅन बी हाय ॲज 300 to 400 of the full load torque. ठीक है. Now phasor diagram. The phasor diagram of capacitor start capacitor run motor is same as that of the capacitor start motor. Role of capacitor. कॅपॅसिटरचा काय रोल आहे याच्यामध्ये तर कॅपॅसिटर always remains in the circuit, therefore it decides the performance of the motor at the time of starting as well as during the running mode. The selection of the value of C is a compromise between two factors, namely high starting torque and better running performance. Figure shows the torque speed characteristics of capacitor start capacitor run motor. Note that the starting torque is less than that of the capacitor start motor. Advantage of this motor is high power factor, which is due to the continuous presence of capacitor in the circuit. Disadvantage is its higher cost. आता याची फेजर डायग्राम आहे ती कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर्सची सेम आहे. ठीक आहे. जे कॅपॅसिटरचं जे सिलेक्शन्स असतं याच्यामध्ये कॅपॅसिटर कोणत्या प्रकारचा यूज केला जातो तर याच्यामध्ये एक कॉम्प्रोमाइज केलं जातं बिटवीन द दोन फॅक्टरमध्ये. ठीक आहे. हाय स्टार्टिंग टॉर्क अँड बेटर रनिंग परफॉर्मन्स याच्यामध्ये यासाठी एक कॅपॅसिटर त्या ठिकाणी चूज केला जातो. याचा एक ॲडव्हान्टेजेस आहे मोटरचा की त्या हाय पॉवर फॅक्टरसाठी त्या ठिकाणी यूज होते. ठीक आहे. का की त्याचा कॅपॅसिटर जो आहे त्याच्याकडे कंटिन्युअस त्याचं प्रेझन्स आपल्याला त्या ठिकाणी सर्किटमध्ये बघायला भेटतं. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय सांगता येईल तर याची जी कॉस्ट आहे ती हायर स्वरूपाची ती कॉस्ट आहे. ठीक आहे. टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर त्या ठिकाणी डायग्राम बघू शकता. ठीक आहे. झिरो जो आहे त्या ठिकाणी झिरो स्पीड आहे. ज्यावेळेस एक पॉवर अप्लाइड केला जातो, सप्लाय अप्लाइड केला जातो, त्यावेळेस त्याला तो जो स्पीड आहे तो त्या ठिकाणी शो केलेला आहे. नाव ॲप्लिकेशन्स of capacitor start capacitor run motors. Due to high starting torque, the capacitor start capacitor run motors are used for the following applications: grinders, compressors, conveyors, fan and air conditioners, refrigerators यासाठी त्या ठिकाणी कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर त्या ठिकाणी यूज केली जाते. याचा जो स्टार्टिंग टॉर्क आहे तो कसा आहे, हाय स्टार्टिंग टॉर्क आहे. त्यामुळं ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या ठिकाणी हाय टॉर्क्स त्या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे. हाय स्टार्टिंग टॉर्क्स त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्या फील्डमध्ये जिथं हाय स्टार्टिंग टॉर्क गरजेचं आहे त्या ठिकाणी ग्राइंडर, कॉम्प्रेसर असेल, कन्व्हेयर्स असेल, फॅन्स आणि एअर कंडिशनर असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल त्या ठिकाणी कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटरचा यूज केला जातो.